आज मंगळवार 13 ऑगस्ट. सर्वांना शुभेच्छा. श्रावणाची अष्टमी असेल आज. आता आपण एका वेगळ्या टप्प्यात आलेले आहोत. अमानित्वम अदंभित्वम हा सगळा भाग पाहतो आहोत. तर आता अपरिग्रह म्हणजे परिग्रह न करणं, या सगळ्या गोष्टी ह्या ब्रह्मस्वरूपापर्यंत जाण्यासाठी उपयुक्त आहेत. आणि त्याच्यामध्ये कसे मध्ये मध्ये आपण काय म्हणू आडकाठी येते किंवा मग काही वेगवेगळे स्टॉप येतात म्हणूया आपण, काहीतरी बांध येतात. तर त्याच्यावर मात कशी करायची हे आपल्याला ज्ञानदेव सांगतायत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकंच कथितं, श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. सगळ्या गोष्टी ज्यांनी सोडून दिलेल्या आहेत तो ब्रह्मरूपापर्यंत पोहोचतो किंवा ब्रह्मरूप प्राप्त करून घेण्यास, ब्रह्मरूप होण्यास, प्राप्त नाहीच आहे, तो होतोच ब्रह्मरूप. तर ते होण्यासाठी कोण योग्य होतो? कालपासून आपण पाहिलं की अहंकार, बल, दर्प, काम आणि क्रोध इथपर्यंतची काल चर्चा झालेली होती. आता परिग्रह. परिग्रह म्हणजे स्वीकार, सगळ्या गोष्टीचा संग्रह करणं. तर या सगळ्यातून जो बाहेर पडलेला आहे, अजून दोन गोष्टी राहिलेल्या आहेत. निर्मम हा, शांत हा, म्हणजे ज्यानं ममत्व सगळं सोडून दिलेलं आहे नात्यांमधलं, आणि जो शांत झालेला आहे एकदम शमपासून शांत, तर तो साधक ब्रह्मरूप होण्यास योग्य असतो. आता 1062-63 ओवी आपण काल पाहिलेली होती. पुन्हा एकदा 62वी ओवी पाहूया. आणि समर्थू आपुला खोडा, शिसे वाहवी जैसा होडा. तैसा भुंजोनी जो गाडा परिग्रहो. शिसे म्हणजे शिशे, म्हणजे शिशावर, म्हणजे शीर्षावर, मस्तकावर. जो समर्थ आहे म्हणजे जो राजा आहे किंवा जो सगळ्याला सामर्थ्यशील आहे, असा काय करतो? तर आपुला खोडा. एखाद्या काय म्हणू आपण, अपराधी किंवा गुन्हेगार, तर त्याच्या पायामध्ये खोडा घालायचा, म्हणजे त्यानं कुठं जाऊ नये. अशा बेड्या घातल्या जायच्या बघा पायाला, तसा हा खोडा घालायचा. पण तो खोडा घालण्यापूर्वी त्याला जिथं नेऊन तिथं बंदिस्त करायचे, तिथपर्यंत तो खोडाच त्याच्या डोक्यावर, शिशे म्हणजे डोक्यावर, तो त्याच्या डोक्यावरून वहात न्यायला लावतो. आणि त्याच्याकडनं प्रतिज्ञा करून घेतो की तू घेऊन जाताना पळून बिळून जाणार नाही, मी तिथपर्यंत जाईन बरोबर, असं त्याला पक्क बांधून घेतलं जातं. तैसा भुंजोनी जो गाढा परिग्रहो. त्याप्रमाणे हा जो परिग्रह आहे हा माणसाला बांधून ठेवतो, म्हणजे बंधनात टाकतो. त्याप्रमाणे इतका तो बलवत्तर आहे परिग्रह की आपल्या मनातनं जातच नाही. काल मी तुम्हाला काही उदाहरणं सांगितलेली होती. पण त्याच्यासाठी मनाचा ठाम निश्चय पाहिजे की मी नाही आता कुठलाही साठा करणार नाही. आत्ताच बघा त्या दासबोधामध्ये प्रदीप दादा लघाटे सांगत होते छान.
या सगळं संदर्भाशी सगळं रिलेशन आहेच बघा. ज्ञानदेव काय, समर्थ काय, सगळ्या संतांनी एकच सांगितलेलं आहे की साधं आपण घरामध्ये देवांचा किती परिग्रह करतो. परिग्रह म्हणजे संग्रह. मला आठवतं की आपण ज्या ज्या तीर्थक्षेत्री जाऊ, अगदी एकदा नर्मदेला गेलो की मग त्या नर्मदेच्या प्रतिमा रूपानं किंवा मूर्ती रूपानं प्रतिमा आणायच्या. काही जण फोटो आणतात छोटे छोटे. काशी यात्रेला गेलो तिथल्या विश्वेश्वराची, आणि कुठं कुठे जाऊ, उज्जैनला गेलो महाकालेश्वराची, ज्या ज्या ठिकाणी जाऊ, सोमनाथला गेलो सोमेश्वराची, अशा सगळ्या प्रतिमा करत करत करत, किंवा तिथलं आता बघा, आता आम्ही इकडे गेलो होतो तर अगदी असं वाटत होतं की प्रत्येक ठिकाणचं काहीतरी एक वैशिष्ट्य असतं. आठवणीसाठी ते घेऊन जाऊया, पण आम्ही अगदी स्ट्रिक्ट राहिलो की नाही, प्रत्येक ठिकाणची जर एक एक आठवण म्हणली आणि आपण 10 ठिकाणी गेलो तर 10 आठवणी. बरं मग पुन्हा मोह कसा होतो, मुलांना दिलं पाहिजे, शेजाऱ्यांना दिलं पाहिजे, मैत्रिणींना दिलं पाहिजे. मला आठवतं की आता त्या नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर सगळ्यांना नर्मदेच्या एक आपला भाव असतो की ज्यांना जायला मिळत नाही त्यांना त्या रूपात काहीतरी आपण द्यावं. एक कुबेराचं हे आहे, मंदिर आहे, तिथून सुद्धा असंच म्हणतात की ही गोष्ट नेली की सगळ्यांच्या घरात धनसंपत्ती भरपूर येते. म्हणजे ही जी भावना ही सगळी परिग्रहाचीच आहे. आणि म्हणून काय सांगतायत की हा परिग्रह आपल्याला त्या राजा जसा अपराध्याला डोक्यावरच त्याचा तो भार घेऊन जायला लागतो खोड्याचा, तसा आपण सगळा भार आयुष्यभर बरोबर नेत असतो, साठवतो म्हणजे येतच की नाही डोक्यात. आता समजा हे ठीक आहे, मग अशी कोणी सांगितलं सोन्याच्या मूर्ती. आता काल परवा तर भागवतात वाचलं की भागवताची हे करताना, परिसमाप्ती करताना, भागवत ग्रंथ सोन्याच्या चौरंगावर ठेवून तो सोन्याचा चौरंग ब्राह्मणाला किंवा कुणाला तरी दान करायचे. मी विचार केला, आपल्याला सोन्याचा चौरंग तर नाहीच घेता येणार, पण सोनेरी चौरंग घ्यावा का, असा दान करावा का. आता आपल्याला चातुर्मास चालू आहे, चातुर्मासामध्ये महिला म्हणजे माझी आई वगैरे पण असे नेम करायची की त्या गोपाळकृष्णाला किंवा भगवंताला एक काहीतरी रोज नैवेद्य दाखवायचं आणि मग शेवटी तशाच प्रकारचं दान हे ब्राह्मणाला देऊन त्याची समाप्ती करायची, असं एक पद्धत आहे. पण आता मी सांगितलं तसं सोन्याचे जर चौरंग, आता सोन्याचे नाही देऊ शकणार कुणी, छोट्यासे जरी सिम्बॉलिक दिले की सोनेरी पत्रा लावलेले तरीसुद्धा ते आज सगळ्यांना झेपणार नाही, ज्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे ते. पण त्या ब्राह्मणांनी काय करायचं, असं 100 लोकांनी जर त्यांना ते सोन्याचेच दिले चौरंग, तर त्यांनी करायचं काय, ठेवायचे कुठं, म्हणजे त्यांच्याकडे परिग्रह झाला तो. तर हा परिग्रह माणसाला असा बंधनात टाकतो. मला थोडक्यात एवढं सांगायचं आहे, ही उदाहरणं ऐनवेळेला सुचली म्हणून मी तुम्हाला सांगितले. आता पुढची ओवी काय आहे, 63वी बघा. 63वी पण मला वाटतं आपली झाली होती घाईघाईत. जो माथाची पालाणवी, अंगा अवगुण घालवी, जीवे दांडी घेववी ममत्वाची. आता हा जो परिग्रह आहे हा काय करतो, तर माथाची पालाणवी, पालाणवी म्हणजे आपलं जे खोगीर आहे ते माथा म्हणजे मस्तकावर ठेवतो, म्हणजे आपलं खोगीर आपल्या मस्तकावर ठेवतो, जीवाच्या मस्तकावर ठेवतो. आणि अंगा अवगुण घालवी, आणि अंगामध्ये जे अवगुण आहेत ते घालतो. काय सुंदर दिले बघा, म्हणजे अवगुणांचा स्वीकार आपण करतो. अंगा अवगुण घालवी म्हणजे काय, जसं आपण आता बाहेर जायचं, थंडी असेल तर लगेच ते जर्किन घालावं लागतं, स्वेटर घालावं लागतं, डोक्याला टोपी घाला, तसं हे सगळं घालायचे बघा की मस्तकावर आपलं खोगीर ठेवतो परिग्रह रूपी, म्हणजे हा परिग्रह आपलं डोक्यावर ठेवतो, अंगामध्ये अवगुण घालतो. आणि पुढं सांगितलं, जीवे दांडी घेववी ममत्वाची, आणि जीवाकडून ममत्वाची दांडी म्हणजे काठी घ्यायला लावतो. म्हणजेच काय, आता ममत्व कुणाकुणाबद्दल असतं, लग्न झालं की आपली बायको पहिली प्रिय, मुलीनं लग्न केलं असेल तर नवरा प्रिय, मग नंतर आले आपले पुत्र,
कन्या या सगळ्यांबद्दल त्यांच्या ठिकाणी जे जे काही आसक्ती आहे ती धरायला लावतो. माणूस बरोबर असा त्या एक 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 वाढवतो की नाही. आता काल एक अशी गमतीचा किस्सा दाखवत होते, सांगत होते की एक मुलगी आहे आणि ती काही केल्या प्रत्येक मुलाशी इतकं तिचं आधी जुळतं बघायला आल्यानंतर, आणि नंतर ती बरोबर काहीतरी कारण काढते आणि त्याला नाकारते. तसं न करता आपल्या आवडीचा मुलगा आला किंवा आपल्या आवडीची मुलगी आली की लगेच माणूस त्या प्रेमात पडतोच. मग त्याचा स्वीकार झाला की ती म्हणते म्हणे तू एवढा 3 BHK कशासाठी फ्लॅट घेतलायस आणि तो अमक्या अमक्या ठिकाणी घेतलास, पण तिथे शाळा बिळा आहेत का. तो म्हणला शाळेची आपल्याला काय गरज आहे, अजून लग्न व्हायचे बघायला आले. तर ती म्हणते असं कसं, आपल्या मुलाबाळांना शाळेसाठी लांब जायला नको, पुन्हा गाडी करा पुन्हा रिक्षा करा. अरे बापरे. तो म्हणला हे नाही बाबा माझ्या लक्षात आलं ना, आधी आपलं लग्न तर होऊ दे. म्हणली लग्न झाल्यावर काय नंतर पुन्हा शोधायला बसायचं का दुसरं का. हा परिग्रह की आता मुलगी झाली, मुलगी मिळाली, मग आता मुलं बाळं, मग त्यांच्यासाठी शाळा, मग त्यांच्यासाठी सगळी तयारी. तर हे सगळं ही आसक्ती करायला लावतो हा परिग्रह. हळूहळू आपण गुंतत जातो. आता पुढची बघा 64वी ओवी आजपासून आपल्याला घ्यायची. शिष्यशास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे निमिसे घातले आहाती फासे निसंगा जेणे. पण ज्या परिग्रहानं शिष्यशास्त्रादी मिळवण्याच्या इच्छेनं किंवा क्रीडेनं, आता शिष्य मिळवायचेत, खरा निसंग झालाय तो, परिग्रह सोडला समजा, असं समजू आपण, पण मग शिष्य मिळाले पाहिजेत म्हणून शिष्य शास्त्र इत्यादी मिळवण्याच्या दृष्टीनं मग तो काय करतो, मठादी मुद्रेचे निमिसे, मग मठ बांधले पाहिजेत. मग मठामध्ये पुन्हा एक स्वतंत्र जागा पाहिजे आसन करायला, मुद्रा करायला. म्हणून मठ मुद्रेचे निमिसे, मिसे म्हणजे निमित्तानं, घातले आहाती फासे निसंगा जेणे. मग त्यानं काय केलं की या मिसे म्हणजे निमित्तानं किंवा त्या लक्षणाच्या निमित्तानं निसंग पुरुषाला सुद्धा पाशात घातलेलं असतं. म्हणजे कौटुंबिक किंवा व्यवहारी सांसारिक मनुष्य तर अडकतोच मुलाबाळांमध्ये. समजा आई वडील पण असतात, अजून कोणी असतील आपले मित्र, या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये तो बंधनात अडकतो. पण जो निसंग झालेला आहे अशा पुरुषाला सुद्धा म्हणजे काहीतरी, आता तो नुसताच कसा एकटा राहणार, मग आपल्याला शिष्य परिवार पाहिजे, मग शिष्यांसाठी राहायला जागा पाहिजे, म्हणजे मठ केला पाहिजे. आता पाहिले हल्ली मठ म्हणजे काय असे तसे नसतात हो. पूर्वीच्या ऋषीमुनींचे कसे असायचे, साधे असायचे, अगदी झोपड्या आश्रम टाईप. पण मग ही सगळी सोय पाहिजे तिथे मठात. आता समर्थांनी तर 1100 मठ बांधले हो, ते काय असे तसे नाही अगदी उगच असे. मग बरोबर आहे, तो शिष्य, त्या महंताला शिष्य परिवार होईल म्हणजे त्याची सगळी व्यवस्था पाहिजे, पाण्याची पाहिजे, खाण्याची पाहिजे, सगळं पाहिजे. मग तिथं सगळ्या त्या शांत बसायचं असेल तर सगळ्या प्रकारच्या मुद्रा करता आल्या पाहिजेत, त्या मुद्रेमध्ये आपण शांत बसलं पाहिजे. हे सगळं त्यालासुद्धा पाश निर्माण होतात किंवा अशा बंधनात निसंग मनुष्यसुद्धा अडकतो. पुढची ओवी बघा. घरी कुटुंबपणे सरे तरी वनी वन्य होऊन अवतरे नागव्या शरीरे लागला आहे. आता घरी म्हणजे जो घरामध्ये आहे त्याला सुद्धा कुटुंबाच्या रूपानं परिग्रह संपवला. समजा की आता ठरवलं की आता घरामध्ये हा परिग्रह काही करायचा नाही, जास्त गुंतून घ्यायचं नाही. तरी वनी वन्य होऊन अवतरे मग तो वनात जर जायचा ठरवलं त्यानं, तर वनामध्ये सुद्धा वन्य होऊन अवतरे म्हणजे तिथल्या वनातल्या वस्तू आणल्या पाहिजेत. मग राहायला पहिली गुहा पाहिजे. बरं ठीक आहे, थोडेफार माणसाळलेले किंवा काही प्राणी हवेत आपल्या भोवती संगतीला, म्हणजे आता जसं गाय पाहिजे, मांजर पाहिजे, जे कोणी आपल्याला प्राणी हवेत आपल्या आवश्यक, कुत्रा पाहिजे संरक्षणासाठी. तर ही जनावरं पण हवी आहेत. म्हणजे वनामध्ये गेला तरी त्याला हा सगळा परिग्रह आलाच.
परिग्रह म्हणजे संग्रह करणं आलंच. म्हणजे त्याचा सुद्धा परिग्रह या वन्य गोष्टींनी प्रगट होतो. नागवियाही शरीरे लागला आहे. आता अंगावर कपडाच नाही घातला, अगदी शरीर अगदी उघडं असलं तरी सुद्धा त्याला परत लोक काय म्हणतात, एक निदान लंगोटी तरी पाहिजे. म्हणजे तो तरी परिग्रह करण्याच आला. म्हणून त्यांनी म्हटलं, नागवियाही शरीरे लागला आहे. म्हणजे अशा नग्न माणसाच्या शरीराला सुद्धा परिग्रह हा लागलेलाच आहे. नाहीतर निदान काहीतरी छोटं तरी वस्त्र पाहिजेच ना अंग झाकण्यापुरतं. म्हणजे असा परिग्रहाच्या विरुद्ध किंवा अपरिग्रह करणारा असा खऱ्या अर्थानं कोण सापडेल हो? ज्ञानदेवांनी फार खरं म्हणजे मर्म त्यातलं जाणलेलं आहे आणि ओळखलेलं आहे. म्हणजे हा परिग्रह हा माणसाला त्या ब्रह्मरूपापर्यंत न्यायला किती अडकाठी आणतो. अजूनही त्यांनी एखादी ओवी त्याच्याबद्दलच घातलेली आहे. म्हणजे फार विचारपूर्वक आहे त्यांचं. वय वर्ष 16 ते 21. काय सांगा, समर्थांनी सुद्धा वयवर्ष 14व्या वर्षी रामायण लिहिलं. काय त्यांनी पाहिलं होतं हो जीवनातलं. आता आपली एवढी वय झाली, आता कोणी 60, 70, 75, 50 सगळी ओलांडली तरी एवढं निरीक्षण आहे का आपलं समाजातलं? नाही. आता पुढची 66वी ओवी बघा. ऐसा दुर्जय जो परिग्रहो तयाचा फेडून ठावो, भवविजयाचा उत्साहो भोगी तसे जो. इतका हा परिग्रह जिंकण्याला कठीण आहे, दुर्जय आहे, जिंकून घ्यायला अवघड आहे. तयाचा फेडून ठावो, मग त्याचा ठाव ठिकाणा जो फेडून टाकतो, नाहीसा करतो. भवविजयाचा उत्साहो भोगी तसे. भव म्हणजे संसार. संसार जिंकल्याचा जो साधक आनंद उपभोगतो, संसारावर सुद्धा ज्यानं मात केलेली आहे असा जो आहे तो ब्रह्मरूप व्हायला लायक आहे. 3 ओव्या त्यांनी वापरल्या तेवढ्यासाठी, 3-4, की परिग्रह इतका सोपा नाही आहे. संसारी माणसालाही नाही, वनात राहणाऱ्या वानप्रस्थालाही नाही, आणि अगदी संन्यासी की ज्याला तर काहीच नाही, ज्यानं सगळ्याचा संग सोडलेला आहे, त्यालासुद्धा हा मिळवणं किंवा प्राप्त करणं अपरिग्रह, ते ब्रह्मरूपापर्यंत पोहोचणं हे तसं कठीण आहे. पण जो कोणी करतो, म्हणून ते काय सांगतात, करूच शकत नाही असं नाही. ज्याचा पक्का निश्चय आहे, जो खंबीर आहे, जो अशा छोट्या छोट्या गोष्टींना भुलत नाही आणि कुठल्याही प्रकारचा परिग्रह करत नाही, तो साधक आनंद उपभोगतो, ब्रह्मानंद. म्हणून असं म्हणतात, ब्रह्मानंदी टाळी वाजे. ब्रह्म प्राप्त झाल्या झाल्या जो आनंद मिळतो त्यावेळेला न कळत टाळी वाजली जाते. आपल्याला हवंय ते साध्य प्राप्त झालं की मनुष्य लगेच टाळी वाजवतो. तशीच आता या ठिकाणी अवस्था आहे. आता पुढे आहे अमानित्व. परिग्रह नंतर अमानित्व. तर त्याच्याबद्दल सांगतायत की तेथ अमानित्वादी आघवे, ज्ञानगुणाचे जे मेळावे, ते कैवल्य देशीचे आघवे रावो जैसे आले. आघवे म्हणजे संपूर्ण, ज्ञानगुणाचे ते. अहो, अमानित्व म्हणजे काय आहे? अमानित्वादी म्हणजे इथपर्यंत जे सगळे सांगितले ते सगळे गुण ते काय आहेत? ज्ञानगुणाचे जे मिळावे. हे अमानित्वादी सगळे ज्ञानाच्या गुणांचे समुदाय आहेत. आणि ते काय आहेत? कैवल्य देशीचे आघवे रावो जैसे आले. किती छान कल्पना केली. कैवल्य देश म्हणजे मोक्षाच्या देशाचे असे जणू काही सगळे राजे आहेत. किती गोष्टी सांगितल्यात बघा. अहंकारम बलंदर्पं कामक्रोधम परिग्रह, अमानित्व अदंभित्व सगळे पुढे येणार आहेत. तर हे जे सगळे आहेत हे जणू काही मोक्षदेशीचे सगळे राजे आलेले आहेत आपल्याकडे. म्हणजे त्यांच्यावर मात केली पण तरीसुद्धा ते असे साधेसुधे नाही आहेत कुणी. जणू काही 8 देशीच्या 8 राजे आलेले आहेत.
अशी कल्पना केलेली आहे बघा ते. अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, परिग्रह, ममत्व, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या ब्रह्मरूप होण्यासाठी आडकाठी करणाऱ्या आहेत. पण यांच्यावर जो मात करतो आणि शांत होतो तो ब्रह्मभूयाय कल्पते. जसे मागे बघा 13व्या अध्यायामध्ये गुरुपदेश, गुरुसेवा याच्याबद्दल त्यांनी 80 वगैरे उभ्या हे केल्या होत्या. तशाच आता इथे सुद्धा ज्ञानदेवांनी हे सगळ्या सूक्ष्म हे पदर एक एक उलगडून दाखवत आहेत की हे इतकं सोपं नाही आहे आपल्याला प्रत्येक गोष्ट सहजासहजी ती स्वीकारणं किंवा हे. बघूया आपण कालच्याही काही ओव्या राहिल्या होत्या आपल्या म्हणायच्या, वृक्षापासूनच्या राहिल्या होत्या त्या जरा घेते पुन्हा. होता पार्था ऐसे काम निर्दालन, सहज निष्प्राण क्रोध चितो, वृक्षाचे ते मूळ तोडिताची पाही, तुटती शाखाही आपोआप. मुले कुठारहा, हा मी काल आठवत होते की एक शब्द आहे बघा, मुले कुठारहा. मुळावरच घाव घालायचा की वृक्ष बरोबर तुटला जातो. मग त्याच्या फांद्या राहत नाही, त्याची पानं राहत नाही, त्याची फुलं राहत नाहीत आणि पळतं त्याहून नाही. तसं ह्या सगळ्यांच्या मुळाशी प्रहार करायचा. अहंकारम बलंदर्पम जे सगळं सांगितलं याच्या, म्हणजे मग हा जो सगळा काय म्हणू आपण मायेचा जो पसारा आहे याच्यावर बरोबर घाव बसेल. तैसे करीताच कामाचे हनन, होय निर्मूलन क्रोधाचेही. हे आपण काल पाहिलेलं आहे की कामावरच नियंत्रण आणलं की क्रोध बरोबर शांत होतो. म्हणून या होता कामवैरी ठार, ठेली रझार क्रोधाचीही. थांबली, ठेली म्हणजे थांबली. आपुलाची खोडा माथा वहावया, लावी जैसा राया प्रतिज्ञेने, परिग्रह रूपी तैसा वैरी श्रेष्ठ. सगळ्यात तो परिग्रह हा वैरी जास्त श्रेष्ठ म्हणलंय त्यांनी. होई जो बलिष्ठ भोगदाने, मगाशी सांगितलं आपल्याला कोणी दान दिलं म्हणून स्वीकारायचं नाही. आता अपरिग्रह. आमच्या एक बाई होत्या, त्यांनी ठरवलं की 60 झाल्यानंतर आता परिग्रह काही नको. पण लोक ऐकत नाहीत. किती सांगितलं की नाही आता काही कोणीही काही देऊ नका. आत्ता यांची 75 झाली, महिना झाला, महिन्यापूर्वी. आणि मुलांना अगदी लिहिलं होतं की तुमच्या शुभेच्छा शुभ आशीर्वाद हाच आहेर. अक्षरशः आम्ही लगेच त्या रात्री निघालो. पण इतकं ममत्व लोक असतं साठवलेलं की ते नाहीच. आपण नाही म्हणलं तरी अक्षरशः आम्हाला बघायला वेळ नाही. आणि काय करणार आहे बघून ठेवून, करायचं काय. माझे एक चुलत दीर होते, त्यांच्या 61च्या वेळेला ते तर विश्व हिंदू परिषदेचे आणि संघाचं खूप मोठे कार्यकर्ते होते. त्यांच्या 61ला अशाच जवळजवळ 61 शाली आले असतील. फक्त हातात घेतल्या, स्वीकारल्या, बाजूला ठेवल्या, ढीग असंच लावला. दुसऱ्या दिवशी नव्हे त्याच दिवशी लगेच जाऊन त्यांनी अनाथ अपंग जे कोणी असे हे असतात ना आश्रम, तिथे नेऊन दिले. असा अपरिग्रह मला तो फार पटलेला होता. आणि तेव्हापासून आम्ही ठरवतो की नाही, कुणाकडून काही घ्यायचं नाही. पण नाही म्हणलं तरी माणसाला प्रेम माया ही फार फार हे करते. आणि लोक म्हणतात अहो आम्ही एवढं प्रेमानं आणले हो. तर इथून पुढं आपण लक्षात ठेवायचं, शक्यतो आपणच कुणाचं स्वीकारायचं नाही आणि कुणालाही द्यायचं नाही. म्हणून आमच्या सासरचे जे त्यांचे मामा वगैरे होते त्यांनी 20-25 वर्षापूर्वीच, मावशा, त्यांनी 25-30 वर्षापूर्वीच ठरवलं होतं की लग्नामध्ये आहेर घ्यायचाही नाही आणि द्यायचाही नाही. फक्त तुम्ही या प्रेमाने ते लग्न किंवा म्हणजे जे काय असेल ते 75 असेल ती अटेंड करा, एकमेकांशी प्रेमाने बोला, गप्पा मारा आणि निघून जा. खरंच तो त्यावेळेला त्या लोकांनी हा अपरिग्रह फार स्वीकारलेला आहे. आणि आपण मात्र त्यातच गुंतत जातो. काहीतरी त्याला उपाय पाहिजे. सगळे आता बघा मोठाली जे हजार लोक येतात, तुमच्यापैकी असतील कोणी पाहिलेली, अनुभवत असाल, त्या लग्नामध्ये तर अक्षरशः असा म्हणजे गाड्या भरून आणायचा तो आहेर देण्यासाठी. बघायचं सुद्धा नाही की तुम्हाला देतोय, तुम्हाला निळा रंग चालेल का नाही, पिवळा रंग चालेल का, पांढरा चालेल का नाही, हाताला येईल ते देत राहायचं.
म्हणजे देणे घेण्यासाठी दुकानदारांनी सुद्धा असे होलसेलमध्ये माल काढलेले असतात. हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे, कुठंतरी हां, त्याऐवजी तुम्ही द्या ना, गरिबांना द्या. तेच दान जे अनाथ असतील, अपंग असतील, निराधार असतील, ज्यांना मुलं बाळं नसतील, जे विचारत नसतील, अशा ठिकाणी हे दान म्हणून सत्पात्री दान सांगितलेलं आहे की त्यांनी पुन्हा आपल्याला उलटं दान दिलं नाही पाहिजे. बरं ठीक आहे, या परिग्रहावर बोलू तेवढं थोडंच आहे. जीवाची या माथा ठेवी जो खोगीर, भरवी शरीर अवगुणे. आणि त्या खोगीरात सगळं, खोगीर भरती म्हणतात ना, तसं खोगीरात अवगुणांची भरती करत बसायची. ठेवावया लावी धनंजया पाही, विषयाच्या ठाई आसक्ती जो. तेवी जीवासी जो ममत्वाची काठी, लावी तसे हाती धरावया. आणि मग ममत्वाची काठी ती सोडावीशी वाटत नाही. शिष्य शाखा शास्त्र संभार अनेक, मठमुद्रादिक निमित्तानी. जेणे परिग्रहे पाशी गुंतविला, निस्संग जो झाला तया तेही. जो निस्संग झाला आहे, संन्यासी आहे, बैरागी आहे, त्याला सुद्धा कुठल्या तरी पाशात गुंतवलं जातं. मी एक गोष्ट सांगणार होते. तया तेही संसार सोडून जावे वनांतरी, गुंतवितो तरी तेथेही जो. नागवे उघडे ठेविले शरीर, तरीही साचार सोडीना जो. ऐसा परिग्रह वैरी दुर्निवार. तो वैरी आहे आणि निवारण्यास कठीण आहे म्हणून दुर्निवार म्हणलेलं आहे. तयासी ही ठार करोनिया, भवविजयाचा पार्था निसंदेह. भोगी तो उत्साह साधक तो. जणू सत्ताधीश मोक्षनगरीचे, राजेच जे साचे धनंजया. ऐसे ज्ञान गुण अमनित्वादिक, रहावया देख आले तेथे. आता यथार्थ ज्ञानाचे पुढची ओवी घेऊन ठेवते आणि आपण पुढं बघूया. यथार्थ ज्ञानाचे तया लागी मग, समर्पोनी चांग अधिराज्य. म्हणून अशाला काय म्हणूया आपण, यथार्थ ज्ञानाचं राज्य, अधिराज्य हे समर्पित करायचे. यथार्थ ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान. आणि ते आपल्याला देता आलं पाहिजेल आहे, ते मिळवता आलं पाहिजेल आहे. आणि ते जेव्हा मिळवू तेव्हा आपण या सगळ्याच्या पलीकडे जाऊ. आणि त्याच्यासाठीच सगळी धडपड चाललेली आहे की ब्रह्मभूयाय कल्पते. कितवी चालली आपली, हां, ते झाली 67वी बघा आता. तेव्हा सम्यक ज्ञानाची या राणीया, तेव्हा सम्यक ज्ञानाची या राणीवा उगाणुनी तया, परिवारू होऊन या राहत अंगी. तेव्हा या ज्यांनी खरं यथार्थ ज्ञानाचं राज्य, राणीवा म्हणजे राज्य, यथार्थ ज्ञानाचं राज्य त्या साधकाला अर्पण केले आणि ते गुण आपण स्वतः त्याचा परिवार होऊन राहिलेत. म्हणजे जो खरा साधक आहे त्याला यथार्थ ज्ञानाचं राज्य हे देऊन टाकलं. म्हणजे आता त्यांना मिळालं राज्य, ह्या सगळ्या 8 गोष्टी सोडून टाकल्या आणि त्याला यथार्थ ज्ञान झालं की यथार्थ ज्ञानाचं राज्यच जणू काही त्याला देऊन टाकलं, साधकाला अर्पण केलं. आणि ते गुण आपण स्वतः त्याचा परिवार होऊन राहिलेत. आता ते गुण त्याच्या परिवारातले मेंबर राहिलेले आहेत अशी त्यांनी कल्पना केली. प्रवृत्तीची ये राजबिंदी, अवस्था भेद प्रमदी, कीजता आहे प्रतिपदी सुखाचे लोण. प्रवृत्ती आणि निवृत्ती हे 2 शब्द आपल्याला माहिती आहेत म्हणून त्या काकड आरतीच्या गाण्यात आहे कुठंतरी, प्रवृत्ती निवृत्ती या बहिणी. एकीकडे प्रवृत्ती आपल्याला सगळीकडे प्रवृत्त करत असते आणि निवृत्ती जरा अशी ओढत असते की अरे नको, आता तुम्ही वय वर्ष आले 70ला, कशाला आता तुम्ही हे करता, थोडे शांत राहा. निवृत्ती. तर प्रवृत्तीरूपी या राजमार्गात, राजबिदी म्हणजे राजमार्गात असणाऱ्या कोण आहेत, अवस्था भेद प्रमदी. प्रमदा म्हणजे स्त्रिया.
अवस्था भेद 3 अवस्था आहेत आपल्या, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. तर ह्या जागृत आदी 3 अवस्थारूपी ह्या तरुण स्त्रिया आहेत. आणि त्यांनी काय केलं की जे तर आहे प्रतिपदी सुखाचे लोण, ते आपापल्या सुखाचं लोण, निंब लोण उचरतात ना, ते पावलोपावली त्याच्यावरून उतरतात. म्हणजे प्रवृत्तीरूपी राजमार्गामध्ये असणाऱ्या ह्या 3 निरनिराळ्या ज्या जागृतादी 3 अवस्था आहेत, त्या अवस्थारूपी स्त्रियांनी, तरुण स्त्रियांनी आपल्या सुखाचं पावलोपावली लोण, लिंब लोण त्याच्यावरून उतरून टाकलं. लिंब लोण उतरायचं म्हणजे काय असतो, किडापिडा टळो, अमंगल जळो. तसे ह्या ज्या सगळ्या हे आहेत भावभावना, हे सगळ्या आडकाठ्या आहेत, या सगळ्या नष्ट होऊ देत. म्हणून जणू काही या 3 स्त्रिया तरुण आहेत, पण त्यांनी ते सगळं लिंब लोण त्याच्यावरून उतरवून टाकलेलं आहे. पुढा बोधाची एकांबीवरी, विवेकू दृश्याची मांदी सारी, योगभूमिका आरती करी येती जैसिया. 70वी ओवी आहे की त्या साधकाच्या पुढं काय करतोय, तर बोधाची एक कांबीवरी, कांबी असते की नाही त्या बुरुडाची, ती कांबी अशीच बरं का. त्या काकड आरतीतली गाणी मला आता आठवायला लागली की बोधाची भरुनी परडी, आत्मबोधाची भरुनी परडी. म्हणजे आत्मबोधाची तो बुरुड जणू काही परडी बनवत असतो. यांनी इथं कांबी म्हणलेलं आहे. छोटीशी अशी काठी असते ती, तर हा काठी म्हणू आपण. बोधरूपी काठीनं काय करतो, हा विवेक सोपदारासारखा मांदी सारी योगभूमिका आरती करी येती जैसिया. तर ती बोधरूपी काठीनं सगळी गर्दी दूर करतो या सगळ्या 8 जणांची. साधकाच्या पुढे विवेक हा चोपदारासारखा, चोपदार कसे हातामध्ये हे घेऊन असतात ना काठी बिठी, तसं. तर बोधरूपी काठीनं हृदयाची सगळी गर्दी कमी करतो. जे आपल्याला हे सगळे जे साठलेत ना आपल्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये, अहंकारम बलंदर्पम, ते सगळं, ती गर्दी सगळी हटवून टाकतात. बघा पोलीस काय करतात, पोलीस किंवा संरक्षक असतात ते काठीनं चला चला चला, दूर व्हा दूर व्हा दूर व्हा दूर व्हा. एवढंच नव्हे, मंदिरांमध्ये गेलो तरी तिथे सुद्धा असे भालदार चोपदारसारखे हाकलत असतात, नका थांबू नका थांबू नका, डोकं टेकू नका, नमस्कार करा, चला पुढे. तसा हा भालदार चोपदार जो आहे तो विवेक आहे. आणि तो विवेक काय करतो, तर बोधाच्या काठीनं हृदयातली ह्या सगळ्याची गर्दी कमी करून टाकतो. आणि जणू काही योगभूमिका जी आहे, त्यांनी म्हटलेलं आहे, योगभूमिका काय करते, योगभूमिका आरती करी जैसी येती जैसिया. तर ह्या जणू काही योगभूमिका हातात आरत्या घेऊन त्याला ओवाळायला येतात. याचा सगळ्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे की हळूहळू हळू या सगळ्या गोष्टी नष्ट झाल्या, त्याच्यावर नियंत्रण आलं, आणि मग ही योगाची भूमिका आता पक्की झालेली आहे. आणि ती जणू काही त्याला औक्षण करते, ओवाळते. एखादा शूरवीर रणांगणावरून आला विजय मिळवून, अहो शिवाजी राजांचं उदाहरण पहा ना, कित्येक वेळा मग त्या सगळ्या राण्या त्यांची आरती ओवाळायची. आरती ओवाळणे म्हणतात, म्हणजे त्याचं कौतुक करणं, त्याच्या विजयाबद्दल त्याचं अभिनंदन करणं, हा एक प्रकार असायचा. आणि मुख्य म्हणजे आरती ओवाळण्याच्या मागचा दुसराही उद्देश असतो की त्याला दीर्घायुष्य मिळावं, अशीच कार्य करण्यासाठी. तसा हा विवेक हे सगळं करतोय. पहिल्यांदा बोधाची काठी धरतोय हातात, सगळी गर्दी कमी करतोय, आणि मग या योगभूमिका त्याच्यावरून मस्तपैकी आरती ओवाळतायत. 70व झालेलं आहे. पुढा झालं नाही का. तेथरुद्धी सिद्धीची अनेगे, वृंदे मिळती प्रसंगे, तये पुष्पवर्षी अंगे नाहतसे तो. आता पुढं असं सांगितलंय की तेव्हा त्या प्रसंगी सुद्धा वृद्धी सिद्धींची अनेगे, वृद्धी अनेगे म्हणजे अनेक,
म्हणजे त्यांचे जणू काही समुदाय, वृंदे म्हणलेले आहे, वृंदे मिळती प्रसंगी. म्हणजे त्या प्रसंगी ऋद्धिसिद्धींचे समुदाय हे काय करतात, सगळे येतात आणि त्या समुदाय रूपी युद्ध म्हटले बघा, तये पुष्पवर्षी अंगे नाहात असे तो. त्या ऋद्धिसिद्धी जणू काही समुदायानं येत आहेत आणि समुदाय रूपी पुष्पवृष्टी त्याच्यावरनं करतायत आणि त्याच्यामध्ये तो नाहत असतो. पाणी घ्यायची गरजच नाही. त्या ऋद्धिसिद्धीच्या पुष्पांनीच त्याचं बघा, आता सध्या ती स्टार प्रवाह का कुठेतरी लहान मुलांची आहे ना गाण्याची, ती हे स्पर्धा असते, तर तिथे सुद्धा आता ही आकाशातून पुष्पवृष्टी जशी देवांवर व्हायची तशी ह्या कलाकारांवर, स्पर्धकांच्यावर त्यांनी छान म्हटल्याबद्दल वरनं पुष्पवृष्टी केली जाते. तशी इथं पुष्पवृष्टी कशाची आहे, ऋद्धिसिद्धींची आहे. या सगळ्या अष्टसिद्धी त्याला मिळतात. वृद्धी म्हणजे सगळी समृद्धी प्राप्त झाली. या हळूहळू रूपत्वाकडं तो चाललेला आहे. सगळ्या अवगुणांचा त्यानं नाश केलेला आहे आणि हीच जणू काही त्याची समृद्धी आहे. आता सारखं सांगितलं जातं बघा, दैवी संपत आपल्याला वाढवायची आहे. 18व्या अध्यायात आपण पाहिलेली. तस तीच आपली वृद्धी आहे, तीच समृद्धी आहे. आणि सिद्धी एक एक प्राप्त होते, पण त्या सिद्धीत गुंतून नाही पडायचं. म्हणून वृद्धी सिद्धी रूपी पुष्पवृष्टीनं तो अगदी नाहून निघतो. थांबूया इथे. 71पर्यंत ओव्या झालेल्या आहेत. आता त्याच्यावरच्या काही राहिल्या असतील ओव्या त्या उद्या घेऊया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर.